ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंड कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। नेवासा तालुक्यातील शिवसेनेचे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी आपल्या विशेष प्रयत्नांमधून मंजूर झालेल्या मुरमे येथील प्रवरा संगम रोड ते तपोभूमीकडे जाणारा रस्ता खडीकरण आणि काँक्रिटीकरण रक्कम 20 लाख रुपये या कामाचं भूमिपूजन देवगड संस्थानचे प्रमुख गुरुवरे भास्करगिरी महाराज यांच्या शुभहस्ते आणि आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले। तपोभूमीकडे जाणारा रस्ता होत असल्यानं भाविक भक्तांकडून आमदार लंघे यांचे आभार मानले जात आहेत। या कार्यक्रमाच्या वेळी राजेंद्र मते, शिवाजीराव मते पाटील, बाबासाहेब मुरदारे तसेच संदीप सावळे, अर्जुन वरखडे, रमेश गणगे, बबन लंघे, दिलीप दरोडे तसेच प्रवीण लंघे, सार्वजनिक बांधकाम अधिकारी आदी मान्यवरांसह ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित होते। बाबाजी यांच्या शुभ हस्ते तपोभूमी ते मुरमा रस्ता या रस्त्याचं भूमिपूजन झालेलं आहे। प्रथमतः मी सर्वांच्या वतीनं आदरणीय बाबाजींचे खूप खूप मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी आज आपला वेळ आपल्यासाठी दिला आणि एक तपोभूमी जी भूमी पवित्र झालेली आहे अशा भूमीचा रस्ता प्रथमच या ठिकाणी सुरू होत आहे। खरं तर आपण नेहमी सांगतो की आपल्या तालुक्यामध्ये जे विविध विकास कामं आहेत, पूर्वी अनेक झाले असतील, काही प्रलंबित आहेत, काही वेगवेगळ्या लाभाच्या योजना आहेत आणि म्हणून ज्यावेळेस लोकप्रतिनिधी निवडून जातो त्यावेळेस त्याची जबाबदारी असते की समाजातल्या प्रत्येक घटकाचं त्या ठिकाणी विचार करून काम करायचं आणि म्हणून आदरणीय बाबाजींच्या आशीर्वादानं या ठिकाणी आपण सर्वजण उपस्थित राहिलेला आहात। बाबाजींच्या आशीर्वादानं आपल्याला सर्वांना ही संधी मिळालेली आणि मी ठिकठिकाणी गावाच्या सप्त्यामध्ये गेल्यानंतर सांगतो की खऱ्या अर्थानं वडवडिलांची पुण्याई, थोर संत महंतांचे आशीर्वाद, या तमाम तालुक्यातल्या लाडक्या बहिणींचे मतदानरूपी आशीर्वाद आणि जनतेने दिलेलं प्रेम, त्याच्यामुळं आपल्यातला एक सर्वसामान्य कार्यकर्ता आज या ठिकाणी आमदार झालेला आहे आणि त्याचं भान ठेवून, त्याची जाणीव ठेवून मी नेहमी प्रार्थना करतो की आपल्याला हे जी लोकशाहीच्या पद्धतीनं जो 5 वर्षाचा अधिकार आहे ते 5 वर्षाचं काम सर्व संत महंतांच्या कृपेने आपल्या हातून चांगलं व्हावं आणि त्या पद्धतीची एक चांगली सुरुवात आज या ठिकाणी एका पवित्र स्थळाचं भूमिपूजन, एक पवित्र आपले सर्वांना आपलं जे श्रद्धास्थान आहे आदरणीय बाबाजी यांच्या हस्ते हे भूमिपूजन झालेलं आहे। अनेक मोठमोठे कामं होतील, कोट्यवधीचे होतील, परंतु या छोट्या कामाचं जे महत्त्व आहे ते खऱ्या अर्थानं तुम्हाला आपल्याला सर्वांना माहिती आहे की ही पवित्र झालेली भूमी आहे, देवगड परिसर आहे आणि बाबाजींच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात आणि राज्यामध्ये खऱ्या अर्थानं एक चांगली सुरुवात, धार्मिक कार्य मोठ्या प्रमाणात सर्वदूर त्या ठिकाणी पसरलेलं आहे। म्हणून आपला जास्त वेळ न घेता या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित आहे, राजू काका आहेत, बाकीचे बी परिसरातून शिवाजीराव आहेत, तुळशीरामजी आहेत, आमचे सर्व मंडळी, सरपंच आहेत, बाकीचे सर्व मान्यवर अतिशय कमी वेळेमध्ये आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात। आपले या ठिकाणी खूप खूप स्वागत करतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं हा रस्ता व्हावा आणि भविष्य काळात या परिसरामध्ये आणि तालुक्यामध्ये आपल्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून जे आपले आजचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री आपले सर्वांचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय अजितदादा पवार साहेब
आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपल्याला हा निधी उपलब्ध झालेला आहे. शासनाचा तसा निधी यावर्षी मी आताच बोललो. शंकर नाबदे, C24 तास, नेवासा. उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय. काहीही कारण चालणार नाही. आपल्या भाचीचं लग्न आहे, आपण येणारच ना? हा? हो हो, भेटू आपण. बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून. हो ग, पण मला एक सांग, उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस. सांगायची गरजच काय? पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे ही. लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे, बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर. बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर, MG रोड आणि सावेडी, अहिल्यानगर.